मग ते बाळ जेव्हा लहान असतं त्याला काही कळत नसतं, त्याचं संगोपन आपण कशा पद्धतीने करतो ते वेगळ्या स्वभावाचं असतं, अग्रेसिव्ह असतं, थोडंसं भोळं असतं, वेगळं असतं. पण आपण आई किंवा एखादा वडील त्याचं संगोपन कसं करतो? आंजरतो, गोंजरतो, त्याला काय हवंय नको ते बघतो, टॉनिक बिनिक शंखपुष्पी च्यवनप्राश बिवनप्राश सगळं करून 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 त्याला मोठं करतो. मग याला शिकवायचं काय, हा कुठल्या साईडला जाणार, सायन्सला जाणार, कॉमर्सला जाणार, इंजिनियर बनणार, डॉक्टर बनणार, सगळा विचार करतो की नाही. मग बिझनेस हा तुम्ही जन्माला घातलेलं बाळ आहे, कळतंय? तुम्ही बिझनेसला जर का जन्माला घातलंय ना, तर त्याला काय हवं काय नको, त्यासाठी योग्य काय अयोग्य काय हे करणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही असा विचार केला ना, बिझनेसला ऑनलाईन गरजेचं आहे पण मला नाही झेपत, मला प्रश्नच नाही, पर्याय आहे का तुमच्याकडे? तुम्हाला करावंच लागणार. ज्या गोष्टी तुमच्या एरियाज ऑफ इम्प्रुव्हमेंट आहेत त्या डेव्हलप कराव्याच लागणार. बघा, दोन गोष्टी सिंपल आहेत. आपण बिझनेस चालू का केलाय? उदरनिर्वाह करण्यासाठी ज्यांनी चालू केलाय ना त्यांनी समाधानी राहा. पोट पाण्यासाठी चांगला पैसा भेटला पाहिजे त्यांनी चालू केलाय, त्यांचं चालतंय, समाधानी राहा. ज्यांचे ध्येय मोठे आहेत, ज्यांना एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी करायचं आहे ना, त्यांना मग स्वतःला बदलायला लागणार. मग ते बाळ जेव्हा लहान असतं त्याला काही कळत नसतं, त्याचं संगोपन आपण कशा पद्धतीने करतो ते वेगळ्या स्वभावाचं असतं, अग्रेसिव्ह असतं, थोडंसं भोळं असतं, वेगळं असतं. पण आपण आई किंवा एखादा वडील त्याचं संगोपन कसं करतो? आंजरतो, गोंजरतो, त्याला काय हवंय नको ते बघतो, टॉनिक बिनिक शंखपुष्पी च्यवनप्राश बिवनप्राश सगळं करून 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 त्याला मोठं करतो. मग याला शिकवायचं काय, हा कुठल्या साईडला जाणार, सायन्सला जाणार, कॉमर्सला जाणार, इंजिनियर बनणार, डॉक्टर बनणार, सगळा विचार करतो की नाही. मग बिझनेस हा तुम्ही जन्माला घातलेलं बाळ आहे, कळतंय? तुम्ही बिझनेसला जर का जन्माला घातलंय ना, तर त्याला काय हवं काय नको, त्यासाठी योग्य काय अयोग्य काय हे करणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही असा विचार केला ना, बिझनेसला ऑनलाईन गरजेचं आहे पण मला नाही झेपत, मला प्रश्नच नाही, पर्याय आहे का तुमच्याकडे? तुम्हाला करावंच लागणार. ज्या गोष्टी तुमच्या एरियाज ऑफ इम्प्रुव्हमेंट आहेत त्या डेव्हलप कराव्याच लागणार. बघा, दोन गोष्टी सिंपल आहेत. आपण बिझनेस चालू का केलाय? उदरनिर्वाह करण्यासाठी ज्यांनी चालू केलाय ना त्यांनी समाधानी राहा. पोट पाण्यासाठी चांगला पैसा भेटला पाहिजे त्यांनी चालू केलाय, त्यांचं चालतंय, समाधानी राहा. ज्यांचे ध्येय मोठे आहेत, ज्यांना एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी करायचं आहे ना, त्यांना मग स्वतःला बदलायला लागणार.